श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांना साक्षात स्वामीने आपल्या भक्तीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्त हा तेवढाच भाग्यवंत आहे, कारण साक्षात स्वामींनी त्या भक्ताला सेवेमध्ये घेतलेला आहे. स्वामींच्या इच्छेशिवाय कधीच कोणतेच कार्य होत नाही आणि स्वामींची सेवेकरी ही प्रत्येक हे स्वामींच्या इच्छेने सेवेमध्ये आलेले असतात आणि तेव्हा स्वामी त्या भक्तांना अनुभव देतात आणि तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार होत असतात आणि तेच चमत्कार ईश्वराचे चमत्कार असतात आणि ईश्वराच्या कशा प्रकारे चमत्कार स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये करत असतात हे चमत्कार प्रत्येक भक्ताने सांगितलेले आहेत आणि आजचा देखील चमत्कार तेवढाच गोड आणि सुंदर आहे. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणकोणते चमत्कार होतात, स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे चमत्कार करत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देऊन ते नेहमी दाखवून देत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सातारा येथील आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा ताई, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हा, आवाज येतोय का? हा येतोय ना. हा हा, मला बरेच दिवस झालं तुम्हाला सांगायचं होतं. एक अनुभव दिला होता मी दुसऱ्या ताईंकडे. बरं. हॅलो. हा बोला. हा, तर मला आता हे तुमचे मी रोज अनुभव म्हणजे ऐकते. मी कामावरच आहे, काम करता करता मी अनुभव तुमचे रोजचे मी अनुभव तुमचे ऐकते. तर मला पण असं सांगायचंय, अजून एक अनुभव मला आलेला आहे. तर म्हणजे तर म्हणून मी मला वेळ भेटत नाही ना ताई, दिवसभर मी इकडे म्हणजे कामामध्ये असते, म्हणून मी आता लोकांच्या घरात कसं तुम्हाला सांगू. हो बरोबर. आणि पटकन लक्षात पण येत नाही ना असं. तर बरेच दिवस झाले मला सांगायचं होतं आणि कसं सांगू, कुठून सुरुवात करू तेच मला काही कळत नाही. तुम्हाला नाव सांगायचंय का ताई तुमचं? नाव माझं नाव आहे सांगत, पण मी सातारची आहे. बरं. सातारची आहे मी आणि त्याच्यामध्ये मागं पण मी तुमच्या बरोबर चर्चा केली होती थोडीफार, पण अनुभव काही सांगितला नव्हता. एवढं लक्षातच आलं नाही पटकन मला. ओळखलं असेल तुम्ही. किती दिवस झाले तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला ताई? स्वामींच्या सेवेमध्ये तसं ताई मी 3 वर्ष होत आले मला. अरे वा. आणि कसे आले काय आले हे मला काही माहिती नाही. आणि लग्नाच्या अगोदर मला ना शंकर महादेवाचं भरपूर मला हे होतं, उपास भरायचे. महाबळेश्वरला महाशिवरात्रीचे उपास धरून तिकडे जायचे. असं मला भरपूर होतं त्यांचं. आणि त्यांनी मला हे पण दिलं, म्हणजे साष्टांग दिला होता. माझं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या सासरची लोक ना मला हे सगळं करून देत नव्हते आणि उपास विपास मी करायचे. म्हणजे श्रद्धा होती माझी त्यांच्यावरती, महादेवांवरती, लग्नाच्या अगोदरची. नंतर माझं लग्न झाल्यावर हे सगळं काही मला करून दिलं नाही. नंतर मग मला काय विसर पडला, त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही. नंतर माझ्या माहेरची देवी मांढर देवीची आई, तर तिचं म्हणजे जास्ती नाही पण असं मनामध्ये माझी श्रद्धा होती तिच्यावरती. पण जिथं ती मला उभी राहिली तिथं मला स्वप्नामध्ये येऊन असं संकेत द्यायची, मला पुढं काय व्हायचंय, कसं व्हायचंय, काय धोका, हे सगळं मला संकेत द्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे स्वप्नात द्यायची का? स्वप्नात यायचं का असं, म्हणजे काय होणार? हो स्वप्नातच कुठल्या पण रूपामध्ये ना
हा असं मला संकेत यायचं तिचं. आणि मग मी मनामध्ये असं मग मी विचार करायचे आणि हे सगळं का होतंय, कशाला होतंय हे माझ्या घरच्यांनी पण लक्ष दिलं नाही. अरे आणि माझं म्हणजे जास्तीच म्हणजे काहीच सांगता येत नाही असं मला झालं बघा. लग्नाच्या नंतर माझं लग्न लवकरच केलं माझ्या आई-वडिलांनी. हा म्हणजे 14 काय वर्षात झालं लग्न होतं का केलं. तुम्हाला? हां? काय झालं होतं म्हणजे तुम्हाला? काहीच झालं नव्हतं ताई. हे काय अंगावर असतं ते साती आसरा नाही तर काय असं असतं ना. हा 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 तर बाहेर. ते मला काही समजत नव्हतं बाहेरचं काय असतं अरे ते. बापरे. आणि माझ्या आई-वडिलांनी पण मला कधी असं म्हणजे सांगितलं बी नाही आणि मी बघितलं पण नाही. अरे अरे. आणि त्याच्यानंतर बघा माझं लग्न झाल्यावर मला लवकरच मुलं झाली. हा 15 वर्षात लग्न झालं. 16 वर्षामध्ये मोठा मुलगा झाला. अरे बापरे. त्याच्यानंतर डिलिव्हरीमध्ये पण भरपूर मला त्रास व्हायला लागले. मग मला 2 मुलं 2 मुली झाल्या. हा त्याच्यानंतर असं म्हणजे 6 मुलं झाली मला. पण अरे बापरे. त्याच्यातले 4 आहेत ती. 2 मुलं आणि 2 मुली आहेत. हा हा आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलांची पण लवकरच लग्न केली बघा. अरे पण मनामध्ये एक श्रद्धा होती काळूबाईची, हा की हा मी असं म्हणायचे मी जरी सेवा नाही तिची केली ना, हा तरी माझ्या पाठीशी माझी आई आहे असं मला वाटायचं. हा 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 तर असं करून करून ना मग कामामध्ये वेळ भेटायचा नाही. घरामध्ये मुलं झाल्याच्या नंतर छोटी होती त्याच्यानंतर मी लहान मुलगी होती त्यानंतर माझा नवरा पियाला लागला दारू. अरे घरामध्ये म्हणजे सगळं विध्वस्त झालं. जे होतं नव्हतं तेवढं सगळं माझं गेलं. अरे पण अरे. एवढंच की स्वतःचं घर होतं त्याच्यामुळे मला काही मला हे म्हणजे माझ्या घरच्यांनी पण मला फसवलं. त्यांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या भावांनी. हा हा त्यांनी मला भरपूर आम्हाला त्रास दिला, फसवणूक केली घराबाबतीत. अरे अरे. माझ्या होतं नवऱ्याचंच सगळं पैसा पाणी, पण त्यांनी नावं करून आमच्या दिलं नव्हतं. हा मग असं करता करता त्यांनी हडप करायला लागले, तर मी एवढंच आईला बोलले, बघ एवढं कष्ट करून मी इथपर्यंत आले. आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही. फोटो पास हे सगळं ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी आपलं केले. माझ्याकडे काहीच नव्हतं. हा हा मग तो फोटो पास मला नंतर बघा ₹650 भेटला. तेव्हा माझ्या जीवाला की माझं स्वतःचं घर झालं म्हणून. अरे वा. मग आता 2 घरं होती तर ते एक दिरानं गळपटलं आणि हे पण गळपटायला लागला. हा हा मग कृपा आईची म्हणून ते ₹650 मला फोटो पास भेटला. त्या टाईमाची गोष्ट सांगते. हा हा आणि नंतर आता बघा मुलांची लग्न झाली ताई. हम्म. एक मुलगा बाकी आहे लग्नाचा. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर भरपूर दारू पीत होते. भरपूर दारू पियायचे. दारूच्या नशेमध्ये जेवढं होतं तेवढं सगळं घालवलं बघा. हा हा बाप नंतर अशीच घरकाम करून करून ना मी मुलींची लग्न केली. बाप. मोठ्या मुलीचं लग्न केलं. मोठ्या मुलाचं लग्न केलं. ते पण लग्नामध्ये मला फसवलं बघा. का? घरच्यांनीच फसवलं. म्हणजे मोठ्या मुलीचं लग्न गावालाच केलं. त्यांच्या भाऊ-भाऊजयांनी म्हणले, आम्ही शब्द दिलाय, आमचा अपमान होईल. हा हा. आम्ही शब्द दिलाय म्हणून मोठ्या मुलीचं 16 वर्षातच लग्न केलं. अरे अरे अरे. आणि तर तिला गावचाच करून दिला. ते मोठ्या जावानं दिरानं काय घरदार बघितलं नाही काय नाही. हा आणि मुलगा फक्त बघितला. तर आम्ही हाला हा केलं. माझं पण काही चालत नव्हतं. मग तुम्ही तिचं पण लग्न नाही का केलं. पाहिलं मग? नाही. आता हा माझा नवराच माझं काही चालून देत नव्हता भावाच्या पुढं. अरे अरे. नंतर मग झालं तिचं लग्न झालं. तिच्या मनामध्ये नव्हतं. धरून बांधून मारहाण करून तिला उभी केली कशी तरी. अरे अरे. झालं ती 3 वर्ष ती गावाला कशी तरी राहिली. नवरा चांगला होता. बिगर व्यसनी होता मुलगा. पण तिच्या वयापेक्षा जास्ती वय होतं. हा 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 आणि त्यानं पण बिचाऱ्यानं चांगलं आपला ते 3 वर्ष आई-बापाचा त्रास व्हायचा म्हणून ते 3 वर्ष तिथं राहिला आणि नंतर तिला मुंबईला घेऊन आला. हा हा. मुंबईला घेऊन आला त्याच्यानंतर भरपूर बघा त्रास झाला. मानसिक त्रास जो होतो तो भरपूर आता सांगता येत नाही तुम्हाला. नका नका सांगू पण. पण तिच्या बाबतीत भरपूर मला त्रास झाला. मग तिनं स्वतःहून त्याला सोडचिठ्ठी दिली. 2 मुली आहेत बघा आता तिला. अरे अरे. म्हणजे तिचा 2 संसार मुली पण उद्ध्वस्त झाला. हो. 2 मुली आहेत. आता ती एकटीच आता राहते भाड्यानं घर घेऊन आणि माझं ज्या बी असं असतं का नाही ताई, आपण जे दिवस काढतो ती आताची मुलं काढत नाहीत. कळत नाही. त्याच्यामुळे थोडं मन दुखी होतं. अहो पण हां. त्यांच्याकडे एवढी सहनशीलता नसते ना हो ताई. हां. आणि दुसरी गोष्ट कसं हे माझा नवरा ना कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष नव्हतं. असं दारू पिऊन यायचं, लोकांचं कर्ज झालं, लग्नाचं कर्ज झालं, हे सगळं मीच बघायचं. सगळ्या गोष्टी मीच हँडल करायच्या.
हा. आणि नंतर काही दिवसानं छोट्या मुलीचं लग्न, शाळा शिकत होती, कॉलेजला जात होती. मला म्हणली, आई माझं लग्न नको करू आता, मला शिकायचंय. हा. तर म्हणलं आता एक मागणं आलं, तो मुलगा लयच मागं लागला बघा. लय म्हणजे लय मागं लागला. हा. तुम्ही हा म्हणा, तुम्ही हा म्हणा, मला काहीच नको, मला काहीच नको. तर मी काय त्याला बोलले, बघा आता 2 लग्न तर माझी झाल्याती, त्याच्यामुळे माझ्याकडे काय आता पैसे नाहीती हा. आणि मी काही आता होला हो करत नाही. तर तो काय म्हणला, तुम्ही बघून तर घ्या म्हणून. आम्ही माझ्या बहिणी आम्ही बघून आलो, पुण्याला गेलो. एकटाच मुलगा आहे, बिल्डिंग मध्ये घर आहे, हा. स्वतःचं घर आहे, 2 नंदांचं लग्न झालंय. असं कुठल्या पण आईबापाला वाटतं ना, आज ना उद्या आपल्या मुलीचं आपलं चांगलं झालं, हो, हो, एकुलता एक आहे, हो ना. बिल्डिंग मध्ये घर आहे. हो. म्हणून ताई इकडचं तिकडं करून शानं बघा तो नाही म्हणला, पण त्याच्या घरच्या लोकांनी आम्हाला बहुत फोर्स केला. हा. आता ह्या मोठीला एवढं दिलं, मोठीच्या लग्नात तेवढं दिलं, हे त्याला कळलं होतं. हा. मग आता बघा काडवड करून शानं मी 2014ला बघा लग्न केलं. हा. बारक्या मुलीचं पण 5 लाख रुपये हे करून कर्ज करून लग्न केलं चांगलं. हा. तिला पण चांगलं हाय म्हणून शाने केलं. तर तिच्या पण नशिबामध्ये घरच्या लोकांनी लय त्रास दिला. अरे. सासू सासऱ्यांनी 1-2 महिने नाही लग्नाला झालं तवरच तिला भिकारी, चाळीत राहणारी, हे ते असं करून शाने भरपूर त्रास दिला. अरे. ते कुठं झालं नाही तर तिचं लग्न झालं ताई 4-5 महिन्यानं. माझं एवढं जवळचं काम होतं, एवढं जवळचं काम. आम्ही दोघं नवरा बायको तिच्या ऑफिसमध्ये ते काम करायचे, मी घरकाम करायचे. लहानाची मुलं मोठी केली. हम्म. ज्या ठिकाणी मी काम करत होते त्यांना कुणी असं काय आमच्याविषयी भडकवलं, ते पण विरुद्ध झाले. म्हणजे मग जिथं आपण एवढ्या वर्ष काम करतो ना ताई, हा. तिथं एकदम नकारात्मक झाले. झाल्याच्या नंतर आमच्या दोघांची कामं सुटली. हा. सुटल्याच्या नंतर मग आम्ही दोघं पण घरी. मोठा मुलगा फक्त कामाला जायचा. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं बघा. नंतर मी इकडं तिकडं कामाचे बघायला लागले, कामं करत राहायचे छोटी मोठी. हा. घर काय करायचं नाही. एक तर ह्या मुलीच्या लग्नाचं कर्ज वाढलं. सगळ्या म्हणजे विचित्रवाणी गोष्टी झाल्या बघा. हा. हा. मग आणि तुला नंतर स्वामींविषयी कधी त्याच्यामध्ये कळलं? हा स्वामींविषयी कधी समजलं मग? समजलं त्याच टायमाला की आमच्या चाळीतल्या बायकांना बैठकीला जायच्या. हा. बैठकीला जायचं तर ते मला काही कळत नव्हतं की स्वामी समर्थांचं आहे का कशाचं आहे. पण मी तिथं जाऊन उभी राहायचे, पण मला तिथं नंबरच माझा घ्यायचे नाही ते लोक. हा. नंबरच घ्यायचे नाही ते. नंतर बघा हे कर्ज झाल्याच्या नंतर ना मी असं बरगळत गेले तर मला स्वप्न पडायचं बघा. मी भटकती या नुसती. अरे. आणि एक अशी मुलगी येते, मुलगी स्वप्नात म्हणजे ते डोंगरातनच भटकत राहिली आणि हा. हा. पण मला ते संकेत दाखवत होते की पुढे तुझं काय होणार आहे म्हणून शानं. हा. नुसती डोंगरात भटकती या. आणि नंतर मग मला ते काहीच कळत नव्हतं की मला असं का होतंय. मग नंतर बघा माझं घर विकायला काढलं मी. कर्ज झालं, काम नाही, काय नाही. घराला पण गिऱ्हाईक लागणं. आता 2 वर्ष घर बघून जायचे आणि लोक काय सांगत राहायचे, तुझ्या घरात हे आहे, तुझ्या घरात ते आहे असं अरे. सांगायचे. माझ्या मनामध्ये वेगळं यायचं. म्हणायचे मी काय आहे एवढं. हा. तर घर पण विकत नव्हतं ताई. मग एका ठिकाणी जाऊन बघा मग ते घर कसं तरी विकलं, कारण ना चारी बाजूने कर्जवाले लागले हे करायला. हा. मग ते घर पण विकलं. घर विकल्याच्या नंतर माझा नंबर आला की बैठकीला मला बोलवलंय म्हणून. आता त्या बैठकीला मी जाणार कशी आणि कोणाची बैठक होती ते पण मला माहिती नव्हतं. आता म्हणलं मी हे घर विकलंय, मी कुठं जाते राहायला ते पण मला माहित नव्हतं हा. की मी कसं जाऊ बैठकीला. ते सगळं मग ते विसरून गेले. त्याच्यानंतर ताई माझं घर विकून 8 महिने मी तिथंच होते, लॉकडाऊनमध्ये तिथंच होते. नंतर मग मी दुसरीकडे भाड्याने घेतलं, तिकडंच घेतलं. मुंबईमध्येच मी राहते आता. हा. हा. तर भाड्याने घेतलं, तिथं पण मला नकारात्मक 15 दिवस नाही झालं तर ती रूमवालीनं बाहेर काढलं. तेवढं सामान घेऊन मी एवढं मुलं घेऊन बाहेर पडले. दुसरा रूम बघितला, दुसरीकडे मी पैसे म्हणजे पैशाचं नुसतं बाजारच झाला. घर विकलं, लोकांचं कर्ज दिलं हा. आणि फक्त भाड्यानं रूम घ्यायसाठीच तेवढं मी 50,000 रुपये वाचवून ठेवले होते बघा. हा. हा. जे ताई घर विकलं ना अशी लाईन लागली म्हणता का नाही. ज्याचं दिलं होतं ते पण उभे राहिले बघा अरे. आणि ज्याचं नाही दिलं ते पण उभे राहिले. म्हणजे रांगच, म्हणजे कसं माहिती पडलं त्यांना घर विकलेलं माहिती नाही. असं मी आगं मागं नाही बघितलं ताई. मी देतच राहिले. घरामध्ये वादविवाद झाले, आमच्या दोघांची मारामारी झाली. मुलगा वरडायला लागला की कधी बापाला उलट बोलत नव्हता, दारूच्या नशेमध्ये तुम्ही रूम विकला, हे केलं ते केलं असं. म्हणजे बाप लेकाची भांडणं झाली म्हणजे त्या रूम मध्येच बघा.
ते विकल्याच्या नंतर. बाप. असं मग मला आई काळूबाई मला संकेत द्यायची की तू पुढं कुठं राहायला जाणार आहेस, काय कराय. मी भटकतच राहत होते मी. हा. नंतर ताई मग मी जेव्हा भाड्यानं आले बघा राहायला, आणि नंतर मग मला ह्या स्वामींचं येड कसं लागलं, काय लागलं हे मला काही कळलंच नाही बघा. हा हा. आणि त्याच्यानंतर बघा ताई मी परत माझ्या मॅडमने मला कामाला त्याच ठिकाणी बोलवलं आम्हा दोघाला पण. म्हणजे पहिले आणि होता मी लय तिथं. खुश झाले. हा पहिले अगोदर होता तिथंच. हा तिथंच त्या मॅडमनं आम्हाला परत कामावरती दोघांना पण बोलवलं. तिला आले बोलले की बघा भाभी माझी चूक झाली. आता बघा मोठ्या लोकांपाशी तर आपल्याला झुकावंच लागल हो हो. काय बी केलं तरी. हो ना. हो. मग तिला परिस्थिती सांगितली. मग म्हणलं असं असं झालं माझ्या बरोबर, मोठ्या मुलीचा डिवोर्स झाला, तिचं हे असं झालं, बारक्या मुलीचं लग्न होऊन तुम्हाला तर माहित आहे काम सोडलं आम्ही, गलती झाली असं करून आम्ही बोललो, माफी मागितली. परत तिनं मला कामाला ठेवलं दोघांना पण. हं. मग मला जरा ना खुशी वाटली. हं. त्याच्यानंतर बघा मी गावाला गेले, गावावरून आले आणि नंतर मग मी असं मला स्वामींचं येडच लागलं. मोबाईलवरती माझ्या आपोआप यायला लागले स्वामींचे हा. असे अनुभव, असे तारक मंत्र मला लय आवडायला लागलं. मी हं. गुणगुणत राहायचे. त्याच्यानंतर बघा मला काय झालं, मला माझ्या अंगावलं जायला लागलं. मला एक बाईनं काय सांगितलं, सवासणी घाल, काळूबाई तुझ्या अंगामध्ये येते, हा. तुझ्या दारात उभी राहते, तिचा मानपान तुझ्याच्यानं भेटत नाही. हा हा. तर मी म्हणले की घालाव्या सवासणी. म्हणून मी बघा 11 जणी सवासणी सांगितल्या पण, हा. आणि सगळं मी सामान आणलं पण. हा. आणि काय झालं ताई, मला महिन्याला मला पाळी यायची ना, हा. तर मला अचानक अगोदरच आली बघा पाळी. अरे. पाळी जी आली म्हणता ती हं. सुरुवातच झाली माझी. 2 महिने काही थांबणच झाले. अरे आता मी अरे. सवासणी कुठल्या कशी घालू म्हणून ते राहूनच गेलं बघा. म्हणजे 2 राहिलं का ब्लिडिंगच होत होतं. हा 2 महिने माझं लगातार ते पाळीचं थांबतच नव्हतं. मग तुम्ही दवाखान्यात सवासणीचं नाही गेला? गेले, दवाखान्यात पण गेले मी. मग? आणि दवाखान्याचा पण मला काहीच फरक पडत नव्हता. अशी मी कंटाळून गेली होती ना ताई, त्या सवासणी पण राहिल्या, सगळंच राहिलं. नंतर बघा मग मी कामावरतीच मी एवढा त्रास झाला, एवढा 3 वर्ष मला लई त्रास झाला. मग तरी पण मी त्याच्यामध्ये मग मी ते स्वामी सेवेमध्ये मोबाईलवरूनच मी आले. हं. आणि त्यांचं मला ते असं तारक मंत्र हे आवडायला लागलं. जप मी थोडा करायला लागले. तारक मंत्राचं असं गुणगुण करायला लागले. हा. त्याच्यानंतर नवरात्रीचं मी उपास धरायला लागले. नवरात्रीचे 9 दिवस मी उपास धरले. त्या पहिल्या उपासाला पण माझ्या पाळी यायला लागली बघा. नंतर मग मी रडायला लागले. देवा म्हणलं माझं इच्छा होती तुझं 9 दिवस उपास धरायची, आणि मला हे असं का केलं, दिवाबत्ती नाही. नंतर मी जिथं काम करते ना ताई, तिथं आम्ही भाड्यानं रूम घेतला. हा. सगळ्यांना वेगळं वेगळं टाकलं. मोठ्या मुलाला वेगळं टाकलं, मोठ्या मुलगीला वेगळं टाकलं. घरामध्ये सगळ्यांचा गोंधळ झाला, भांडणं व्हायला लागली. हो ना. मग आम्ही त्या घरातून माझा लहान मुलगा आणि आम्ही दोघं जण इकडे जिथं माझं काम आहे तिथं आम्ही रूम घेतला. हं. मग तिथं आम्ही राहायला लागलो. तर ते घर पण ताई मिळत नव्हतं, आणि मिळालं ते खाली एकदम भेटलं बघा. अरे. म्हणजे खाली म्हणजे असं आपण शिडी कशी खाली उतरतो हा हा. असं भेटलं. हा खड्ड्यामध्ये. हा. तिथं पण मला नकारात्मक वाटायला लागलं. एकदम वाईट शक्ती असल्यासारखं, म्हणजे हा. काहीच नसल्यावानी वाटायला लागलं. तर भेटतच नव्हतं. जाणं येणं मला होत नव्हतं एवढ्या लांब. मग तिथे घेतला. तिथं पण असंच पहिल्यांदा मी 9 दिवसाचे उपास धरले, ते पण माझे वाया गेले. नंतर दुसऱ्या वर्षी पण असंच झालं. तर मग मी आईला बोलले, म्हटलं मी तुझा उपास धरते, मी तुला मानते, आणि तू असं का केलंस? हा. तर मी त्याच्यानंतर बघा अगोदरच मला स्वामींचं वेड लागलं थोडं. मग मला ना अक्कलकोटला जायची इच्छा झाली. हा हा. अक्कलकोटला जायची इच्छा झाली, तर मी घरामध्ये ना स्वामींचा फोटो आणला. हा. बाळकृष्णांचा मूर्ती आणली. हा. हे सगळं मी फोटो आणत गेले. त्यांची म्हणजे थोडीफार मी सेवा करत राहिले. जसं भेटेल तसं सेवा करायला लागले. पण एवढंच बाकी आहे ताई, हा. की मी स्वामींच्या पुढे उभी राहिली ना, तर माझ्या लक्षात काहीच येत नाही की मी काय स्वामींना बोलू, काय मागू, काय करू. एवढी रडायची मला लय त्रास व्हायचा. शरीराचा पण मानसिक त्रास व्हायचा. या घरातल्या माणसांचा पण व्हायचा, नवऱ्याचा पण व्हायचा. असा विचार करून मी एक दिवस अशी बोलले की मी तुझा 9 दिवस उपास धरते, बिन चप्पल घालता उपास धरते. पण ह्या माणसाचं दारू पिऊन शाना हा धिंगाणा करतो, मला नाही तसलं बोलतो, मला सहन व्हायचं नाही.
मला लई त्रास व्हायचा त्याच्या बोलण्याचा. हा हा. मग असं करून मी रडली आणि ताई मी अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला मी नाही, मी माझ्या बहिणीला तयार केलं. हा हा थोडं थोडं मला अनुभव आला स्वामींचा. जेव्हा मी स्वामींचा फोटो मनानं आणला हा हा त्या दिवशी ना थोड्या थोड्या दिवसानं मला थोडा ना मला पैसे माझ्याकडे यायला लागले. हा हा यायला लागले तर मला ना इच्छा झाली की मी स्वामींकडे जाते मी अक्कलकोटला. म्हणून मी माझ्या बहिणीला तयार केलं. मी माझ्या बहिणीला म्हणलं मी तुमची तिकीट काढते पण तुम्ही चला माझ्या बरोबर. हा मग सगळ्या बहिणींना तयार केलं. बहिणींचा मुलगानं तिकीट काढले आणि मग आम्ही ट्रेननं गेलो बघा. माझ्या नवऱ्याला घेतलं, माझ्या बारक्या मुलाला घेतलं, माझ्या बहिणी होत्या. आम्ही गेलो तिकडं स्वामींच्या तिकडं अक्कलकोटला. हा अक्कलकोटवरनं आले मी दर्शन घेऊन. पण पहिल्यांदा गेले ताई भांबवले होते हा की चोळाप्पा बाळाप्पांच्या तिथं मी मठामध्ये गेले नाही. हा आणि हे सगळी गडबडच होती ना, सगळेजण होते म्हणून काय एवढं लक्षात आलं नाही. पण एवढंच बाकी होतं की मला त्यांना भेटायचं होतं. हा हा मग मी स्वामींच्या तिथे गेले, तिकडे अक्कलकोटला दर्शन घेऊन आले, एक मूर्ती घेऊन आले परत मी छोटीशी. आणि मग मी माझं गुरुवार चालू केले. हा हा तिसऱ्यांदा मग नवरात्रीच्या टायमाला मी रडायला लागले की असं काही संकट आणू नका. माझ्या नवऱ्याची दारू सुटते का नाही मला अनुभव नव्हता, कारण एवढ्या वर्ष लय दारू पीत होते. हा हे असंच मी परत 9 दिवसाचे उपास चालू केले. हा आणि ताई काय सांगू तुम्हाला, अगोदर बघा स्वामींच्या सेवेत एवढी नव्हते मी. हा तर मला ना दवाखान्यात ऍडमिट केलं. त्या ऍडमिट केलं तर माझ्या अंगावलं जात होतं ना लय. हा हा तर काय प्रायव्हेटमध्ये पैसे नव्हते. 1-1 लाख रुपये पिशवी काढायला सांगत होते. मग माझ्या मुलाचं कार्ड होतं कामगारचं. हा तर तिथं मला ऍडमिट केलं. तर तिथं डॉक्टरांनी विचार केला की ही जी पिशवी, डॉक्टरींनी नाही स्वामीनेच विचार केला समजा हा हा की ही जी पिशवी काढली तर हिच्या समोर भरपूर पेन्शन आहे, ती ही घरात बसण्यासारखी नाही. म्हणून बघा स्वामींनी माझी ती पिशवी काढली नाही, मला ती प्रॉपर्टी बसवली. हा आणि त्या दिवशी बघा गुरुवार होता आणि ज्या दिवशी मला ऑपरेशन करायला आतमध्ये घेऊन गेले त्या दिवशी लिहून घेतात ना सही हा की माझ्या अंगात रक्त नव्हतं, अशक्तपणा भरपूर होता. आणि मग माझ्या मुलांना बोलवलं, माझी सून आली, माझा नवरा आला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सही करा म्हणून अशानं. हा त्या दिवशी होता गुरुवार बघा. आणि मी अंडी बिंडी स्वामींच्या सेवेत जसं माझे थोडं थोडं गेले ना, हा सगळं नॉनव्हेज मी सोडून दिलं. मला इच्छाच नाही व्हायची खायची. मी कधीच नाही मग हात लावला त्याला. हा. दवाखान्यात एवढे अंडे द्यायचे ना तरी पण मी खायची नाही. आणि नंतर बघा त्या दिवशी गुरुवार होता, मला आतमध्ये नेताना मला थाड 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 त्या खाटावरती उडायला लागले मी. अरे म्हणजे थंडी भरून आली. हा. आणि मी स्वामींना म्हणते स्वामी आता काय करू मी, माझं ऑपरेशन कसं व्हायचं. तरी पण त्याच्या ह्याच्यामध्ये मला आतमध्ये नेलं. हा हा सगळे रडतात. मी ह्यांना म्हणते का रडते ते मला माहित नव्हतं. मी स्वामींचं नाव घेतलं आणि पुढंच गेले बघा. हा आता डॉक्टरांनी ह्या लोकांना काय सांगितलं मला माहिती नव्हतं. सगळे रडत होते की जाऊन देत नव्हते मला, की नको म्हणत होते ऑपरेशन करायचं. हा पण ना आतमध्ये मला नेलं ताई, मला भुलीचं इंजेक्शन दिलं, भूल दिली. मला ऑपरेशन कधी झालं, काय लावलं, काय ऑपरेशन केलं का प्रॉपर्टी लावली हे पण मला काय माहिती नव्हतं. जसं की मी आकाशामध्ये उडते आणि मला फुलांच्या बागेमध्ये कोणीतरी मला असं सांभाळून ठेवले, झोपवून ठेवले असं मला वाटत होतं. माझं नक्की नव्हतं माझं काय झालं ते. हा हा नंतर मला हळूहळू मला ना बघा शुद्ध यायला लागली. मग मला एक कमाल करायला लागले की ही कशी अशी म्हणजे शुद्धीवरती आली म्हणून शान. ते झालं. मग दवाखान्यातनं मी घरी आले. 15 दिवस मी घरामध्ये राहिले. ताई मग बघा तिसऱ्या नवरात्रीला मी अशीच उभी राहिले आणि मी असंच मनामध्ये काहीच न आणता मी पाया पडले हम्म. आणि उपास धरला. उपास आणि माझ्या गुरुवार केला का? उपास 11 गुरुवार पण मी केले ताई. पण हा. कामामधून ना मला ना असं म्हणजे जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी केले बघा 11 गुरुवार. हा मग कामातून मॅडमचा मुलगा तिकडे बेलापूरला राहत होता. मग तिथं मला जायला सांगितलं. तर 2 गुरुवार माझे बाकी होते. आता तिकडे गेले मी राहायला. आता नाही कशी म्हणू, तिकडे गेले राहायला तर आता गुरुवार आला. हा गुरुवार आला तर त्या स्वामींचा फोटो नव्हता. ताई मी तिथनं फुलं मागवली, मोबाईलवरती स्वामींचा फोटो लावला आणि थोडीशी आपली सेवा त्यांची तिथंच केली. असे 11 गुरुवार असं करत राहिले मी. हा माझ्या मनानं. हा नंतर बघा मग माझ्या नवऱ्यानं ना असा निर्णय घेतला की म्हणे मी दारू पिणार नाही. तर मी म्हणलं हे लय वेळा मी ऐकलंय आता.
हा पियाचं का नाही पियाचं ते तुमच्या हातात आहे. म्हणलं काय हे नाही पिणार म्हणून सांगते. 2 दिवस गेले की तिसऱ्या दिवशी पिणारच. हा हा. असं करून बघा ताई आता 1.5 वर्ष झालं बघा दारू सोडली. अरे त्या नवरात्रीला वर्ष होऊन गेलं. हा दारूला अजिबात हात नाही लावला. हा. त्याच्यानंतर बघा हे स्वामींचीच कृपा आहे समजायचं की आता अर्ध्या वयामध्ये दारू सोडली आणि तोच माणूस आता पहिल्यासारखं वागायला लागला आणि सगळं सगळं घरामध्ये ना मला म्हणजे जेवढं टेन्शन होतं ना ताई हा तेवढं आता सगळं स्वतःहून करायला लागला. आता मी सध्या भाड्यानेच राहते. हा. पण असं बघा मला वाटत नाही की मला हे कमी आहे ते कमी आहे. स्वामींच्या कृपेनं नाही करून ना कुठून पण येतं बघा. अरे वा. कुठून पण येतं मग मला ना कुठलंच कमी नसल्यावानी. आता गेल्या महिन्यात दिवाळीच्या अगोदर माझी मोठी मुलगी हा जिचा डिवोर्स झालेला आहे ना ताई हा ती मुलगी बरोबर मी जास्ती वार्ता करत नव्हते. हा हा तिला 2 मुले आहेत. कारण का की माझं ती काय मी सांगितलेलं चांगल्या गोष्टी मानत नाही. ती तिच्या मनानंच राहते, वागते. तर ते मला पसंत नाही पडत. हा म्हणून तिच्याबरोबर मी जास्ती वार्ता नाही करत. तर तिला काय झालं बघा आजारी पडली. आजारी पडली आम्हाला अगोदर माहित होतं. हा तर तिचे पप्पा काय म्हणले तुला ताप येतोय ना तू इकडे ये मी दवाखान्यात घेऊन जातो. ती ऐकली नाही 4 दिवस अंगावर काढलं. ती नर्सिंग कोर्स केलाय ना तर ती अशी पेशंट सांभाळते. हा हा तर ती आजारी पडली. आता 5व्या दिवशी ना तिला ऍडमिट केली कोणी बाजूवाल्यांनी. हम्म. ऍडमिट केली. तर आम्हाला माहिती पडलं इकडं. मी कामावरच निघाले होते. माझे मिस्टर पण कामावर गेलेले. मग त्या मुलीचा तिच्या फोन आला. रडायला लागली. माझ्या छोट्या मुलाला फोन केला की मामा तुम्ही आई बाबा असून काय फायदा आहे. माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये सकाळी 4:30 वाजता ऍडमिट केले. हा म्हणून मी कामाला निघता निघता मॅडमला फोन केला की प्रज्ञाची तब्येत बरी नाही वाटतं मी चालली या. हा मग आम्ही दोघं पण गेलो. जाता जाता तर तिला ना पहिल्या सकाळीच दवाखान्यात ऍडमिट केली. हा त्याच्यानंतर तिथनं काढलं. दुसऱ्या दवाखान्यात टाकलं. तिथनं काढलं. आम्ही जाता जाता अँम्ब्युलन्स खालीच थांबवली हा. आणि डॉक्टरने आम्हाला सांगितलं की हिच्याजवळ 1 घंटाचा टाइम आहे. अरे ती वा. 1 घंट्यामध्ये बसती का नाही बसत आम्हाला माहित नाही. त्या मुली लागल्या रडायला. मुलींचं ते ऐकून माझा धीर सुटला. मी पण अशी रडायला लागले. आता म्हटलं मी काय करू हिचं. तरी पण मला भरवसा होता. हा की मी जप जी करायला लागले. तिला असं मुठपुडं बांधून हातगाडीवर आणलं आणि अँम्ब्युलन्समध्ये टाकलं. हा ताई मी कधी जिंदगीमध्ये असं मी बघितलं नव्हतं अँम्ब्युलन्समध्ये टाकताना असं करताना. हो. माझ्या डोळ्यासमोर तिची एवढी हालत खराब झाली होती ना. हा तर मी स्वामींचा जप करत 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 ती अँम्ब्युलन्स कुठं आली त्या दवाखान्याच्या तिथं आली. दवाखाना होता मोठा. हा प्रायव्हेटमध्ये होता प्रायव्हेट दवाखाना. तर डॉक्टरनं सांगितलं की हिच्याकडे वेळ नाही म्हणून. मी ती दवाखाना कुठला आहे काय आहे मला माहीतच नव्हतं ताई. हा हा तिथं नेलं आतमध्ये नेलं ऑक्सिजनवरती टाकलं. आणि नंतर बघा 7-8 दिवस ते ऑक्सिजनवरतीच होतं. आला पैशाचा प्रॉब्लेम. 60,000 रुपये तिथं ॲडव्हान्स भरायचं होतं. 60,000 रुपये ॲडव्हान्स भरायला माझ्याकडे नव्हते. हा हा त्याच्यानंतर बघा ताई पेशंटला हात लावत नव्हते. मग कुठून कसं मी स्वामींचा जप करत राहिले. हा. कसं झालं पैशाचं नियोजन मला माहिती नाही बघा. आणि एवढं वेळ झालं 7-8 दिवस ते ऑक्सिजनवरतीच होते. पण माझा भरवसा काही तुटला नाही की स्वामी वाचवणार हिच्यातून पण वाचवणार. हो ना. पैशाचं पण नियोजन त्यांनीच केलं. कसं केलं ते पण मला माहिती नाही. हा हा आणि बघा ना भाऊबीज उद्या म्हणून तिला आणलं घरी. बर. घरी आणलं 3 लाख रुपयाच्या वर काही खर्च झाला. आता तो तिला काय खर्च कोण झालं करणार? मीच होतं? करणार. हा तिला काय झालं होतं याचं निधन झालं का? त्याचं काय झालं होतं बघा ते एक बिमारीच राहते बघा त्याच्यातून माणूस बचत नाही. ते झालं होतं तिला. हा हा म्हणजे ती म्हणतात ना उंदरांचं ते सगळं लागतं ना अंगाला शरीराला झेर चढतं. हा ते कधी त्याच्यातून माणूस बचत नाही असं झालेलं तिला. हा 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 हो. त्याच्यातून ती डॉक्टर पण मग बोलायला लागले की तुमचा पेशंट चांगला आता होत चाललाय नाहीतर गेला असा पेशंट कधी बचत नाही असं बोलले होते. पण स्वामींची कृपा करून ती बचली आणि एवढं कर्ज झालं माझ्या अंगावर पण मला असं बोज वाटत नाही ताई की एवढं माझ्या अंगावर कर्ज झाले. मी सगळं स्वामींवरती सोडलं. आधार 3 आहे वर्ष ना स्वामींचा. हा आधार आहे स्वामींचा. भरपूर आधार मला भरपूर आणि जिथं मला कमी तिथं स्वामी मला मी एवढंच सांगते तुम्हाला मला वेळ कधी भेटला तर मी मठात जाते. हा पाया पडते. घरात पण बघा माझी होईल अशी स्वामींची सेवा होत नाही माझ्याच्यानं. घरातनं मी एवढं काम करून 11 वाजता बाहेर पडते. हा संध्याकाळी 8:30ला घरी जाते.
हा मग घरातलं जेवण बिवण बनवतं मला 12 वाजतात बघा ताई. पण स्वामी मला सांभाळून घेतात. आणि संध्याकाळची जरी मी आजारी पडले अमावस्या पौर्णिमेला मला भरपूर त्रास होतो. दिवसभर मी इकडे किचनमध्येच काम करते बघा स्वयंपाकाचं. हा हा आणि मग पाय दुखत राहते ती कधी काय होतं कधी काय होतं मग मी म्हणते की काय माहिती मी उद्या उठते का नाही का झोपूनच राहते असं मला वाटतं. पण ते बरोबर मला उठवता येते आणि मला बरोबर उभं करते ती बघा. अरे वा आता वेदाई म्हणजे मला असा अनुभव येतात त्यांचे. हा. आणि दुसरं एक आता बघा मी कामावरच आहे मी परतच्या बारीने तुम्हाला लय मोठा चमत्कार मी सांगेन तुम्हाला. बरं. पण आता मला वेळ नाही. हे माझे अनुभव होते. हा. म्हणून मी फोन करेन म्हणलं तर मला वेळच भेटत नव्हता. नाही, छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. शेअर करा. पण माझ्या ना लक्षात राहत नाही ताई आणि मी कुठं पण गेले ना तरी मी काय मागू स्वामींना मी काय बोलू आणि माझी काय इच्छा आहे हे पण मला म्हणजे पटकन लक्षात येत नाही आणि मी कधी बोललेच नाही. हाय आपलं पाया पडायचं पुढे जायचं पाया पडायचं पुढे जायचं. पण मला भरपूर प्रचिती त्यांनी दिलेली आहे दाखवलेली आहे. पण असं झालेलं आहे. आणि काळूबाईची पण मी सेवा करायची पण सुरुवातीला मला काय वाटायचं मी काळूबाईचं भक्त मी सेवा करते. माझ्या काळूबाईला राग तर यायचा नाही मी स्वामींकडे मी वळली स्वामींचं मी करते मला काळूबाईला तर राग यायचा नाही म्हणजे मनामध्ये असं यायचं ना. पण मग मला असं दाखवून दिलं. तसं काय नसतं, स्वामी पण आईचंच रूप आहे ना. मग त्यांनी मला दाखवलं ना की मीच आहे ती म्हणून क्षण. मग मी सुरुवातच केली मग जास्तीच मग मला प्रचिती जिथं जिथं जाईन तिथं माझ्या कानावर ते स्वामींचा जप स्वामींचं तारक मंत्र असं येत होतं बघा ताई मध्ये मध्ये. पण असे संकट येत राहिले ना पण मग मला काय असे मी डगमगले पण नाही आणि मी खचले पण नाही. जे होईल ते स्वामीच करते. जे होईल संकट येतील ते त्यांनीच करते. असं करून मी पुढेच चालले. पण मी कधीच काय त्यांना बोलले नाही का मागितलं पण नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे. भरपूर म्हणजे आयुष्यात भावात संकट भरपूर माणूस झेलतं आणि तसं माझ्या बरोबर पण झालेलं आहे. पण ते पाठीशी आहेत म्हणून मी आहे असं समजते. तो आधारच खूप मोठा असतो ना स्वामींचा. आधार म्हणजे मला प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. पण असे भोग मी म्हणते कोणाला देऊ नये कोणाला होऊ नये ते असे भोग मी लय भोगलेत संकट लय झेललेत असं सांगायला पण तुम्हाला आता माझ्याकडे हे नाहीये. पण माझ्या बरोबर भरपूर काय ते झालेलं आहे. मला सांगता पण येणार नाही. मला ते पहिले दिवस आठवले ना तर लय बेकार वाटतं म्हणून कोणाबरोबर होऊ नये. पहिले दिवस आठवायचेच नाहीत ताई. उगाच दुःख करत काय बरं बसायचं. तेच ना मानसिक त्रास पण आणि जे आपण वागलो नाही केलं नाही ते पण आपल्या घरच्यांनी वागलं केलं तर त्याचं लय बेकार हालत होती ना विचार करून करून ते माझ्या बरोबर सगळं घडलं. टेन्शन पडत जातं ना त्याच्यामुळे नाही घ्यायचं टेन्शन. त्याच्यामुळे मी घेत नाही. पण त्यांनी मला भरपूरच मला ह्याच्यातून बाहेर पडल्यावानी झालं. हो ना, आता स्वामींची साथ आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि तेवढाच आनंद मानायचा आपला. आनंद मी तेवढाच मानते. आणि मला ना असं आता कोणाचं बघा मी सगळ्यांना जेवढं माझ्याकडे 1 रुपया असला ना ताई समोरचा माणूस असं भुकेला असू द्या कसं पण असू द्या त्याची हालत असू द्या माझ्या बहिणी असू द्या कोण पण असू द्या पण मी माझ्याकडे नसल्याचा विचार करतच नाही. मी समोरच्या माणसाचा विचार करते. मला घरातले सगळे तसेच म्हणतात तू बघ तू दुसऱ्याचं का बघते. पण मी म्हणते जे मला स्वामी सांगतात तेच मी करते. मला दुसऱ्यांचं ना बघू वाटत नाही. माझी हालत मला नसलं चालेल पण मी समोरच्या माणसांचं दुःख मी समजते त्याला मी करते. असं अजूनही पण माझं तेच चाललंय बघा. अगल बगलवाल्यांना मी स्वामींची सेवा नाही एवढी करत पण त्यांची गाणी लावते तारक मंत्र लावते. सकाळी उठलं की माझं काम करत करत तेच मी करते. गुरुवारचा शिरा बनवते खीर बनवते आजूबाजूला वाटते. कधी मठात जाते घेऊन कधी पुरणपोळ्या बनवते कधी स्वामींना जेवण देते कधी वेळ भेटला त्यांना आंघोळ घालते. असं मग नाही आंघोळ घातली तर माझं असं वाटतं की आपल्या मुलाला आंघोळ घातली नाही मी अशीच आली असं मनात खिंतू होतं. नाही कधी सेवा केली ते असं मनामध्ये विचार येतो मग. नाही खूप छान अनुभव आहेत ताई. शेअर करते. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख असते एवढे अडचणी असतात परंतु जो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो
त्याचे दुःख अडचणी हे स्वामी नक्कीच दूर करत असतात. कारण स्वामींचं जे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी स्वामी हे दूर करत असतात. तर खरोखरच या ताईंच्या जो आयुष्यामध्ये बदल झालेला आहे तो स्वामींच्या कृपेने खूप सुंदर असा त्यांना प्रत्येक अडचणीतून दुःखातून स्वामींनी बाहेर काढला आणि आनंदाचे दिवस आणले. खरोखरच स्वामींची प्रचिती आणि स्वामींची लीला अगाध आहे. मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमच्या अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा स्वामींच्या सेवेकरी वाढतील तेव्हा हे तुमचे सर्वात मोठे पुण्य तर असणारच आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल बघता मी स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे कार्य आहे ते तुमचे कार्य आहे. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.